एकदम सोप्या पद्धतीने 38 साईजचे ब्लाऊज कसे ठेवता आणि कटिंग करता. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण. तर मी कटिंग करायला बसलेले होते आणि बघा जे पाठीचा भाग ठेवलेला आहे त्या बाजूने बंद बाजू असत असते. तर बंद बाजू असली तिथं मी पाठीचा भाग ठेवत असते गोल आणि तिथूनच असा कट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की तिरप्या भागामध्ये मी कटोरी ठेवलेली आहे आणि साईड पीस सरळ भागामध्ये ठेवलेले आहे आणि बाही जी आहे ती पण तशीच ठेवलेली आहे. ओके, तर मी हे पूर्ण कट करून घेतलं. कालच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो या ब्लाऊजच्या कटिंगचा होता, पेपर कटिंगचा. ओके, आता ही कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे. याच्यानंतर आपला जो येणार आहे तो शिवणाचा भाग येणार आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता की आधी कटोरी आणि साईड पीस किती परफेक्ट आणि परफेक्ट छान झालेला आहे. आणि कपडा म्हणायचं म्हटलं तर कपडा आहे आपला रियॉनचा. रियॉन एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये आहे. कॉटन रियॉन आहे आणि एकदम छान आहे, मऊ कपडा आहे आणि एकदम सुंदर त्याची फिनिशिंग येते. ओके, तर कटोरीचा भाग घेतला शिवायला. दोघीचे दोघी कटोरी शिवून घेतली. पहिल्यांदा तर घेतलं तर ते उलटीच लागून गेली. मग मी ते परत ओपन केली आणि बघितलं तर काय झालं की दोघी पण साईड एकाच बाजूच्या होऊन राहिल्या होत्या. तर मी ते ओपन केल्या आणि ते परत घेतल्या आणि ओपन करून परत तशीच्या तशी मी करून घेतली. ओके, तर आता हे झालेले आहे आपल्या दोन्ही कटोरी तयार दोघी साईडची. आता आपल्याला घ्यायचं आहे साईड पीस आणि साईड पीस पण मी जॉईन करून घेत आहे. एकदम व्यवस्थितरित्या कट टू कट हे साईड पीस आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि ठेवण्याची पद्धत तुम्ही बघू शकता की कटोरीच्या त्या भागावरती गोल भागावरती कशी ठेवायची असते. ओके, तर परफेक्ट आणि परफेक्ट आपला हा जो भाग आहे हा थोडासा खालचा जो भाग असतो तो ताणून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला फिनिशिंग करायची असते. तर एक्स्ट्राचं जे पार्ट होतं ते मी कट करून घेतलं आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेली आहे. आणि कपडा रियॉनचा आहे त्याच्यामुळे टेन्शनच नाही. आता मी टक्स टाकून घेत आहे प्रॉपर आणि प्रॉपर जसेच्या तसे. आता हे बघा टक्स टाकत आहे, फक्त 5 इंच घेत आहे आणि 2.5 ते 3 इंचाचा आपला हा टक्स असतो बॅक साईडचा. जर मोठा घेतला, जर मोठा गळा असला तर छोटा टक्स घ्यायचा आणि गळा जर छोटा असला तर मोठा घ्यायचा. ओके, आणि तुम्ही बघू शकता एकदम छान आणि छान असं आपले टक्स झालेले आहे. आणि दुसरी साईड पण आहे. आणि घेत असताना एवढं लक्षात ठेवायचं की शोल्डरच्या निम्मे करून घ्यायचं असतं आणि दोन्ही टक्स एकमेकाला लावून बघायचे की किती केलेले आहे. आता ही गळपट्टी माझी शिल्लक आहे गळाची आणि त्याच्यानंतर मी तिला असं करून घेतलेलं आहे कट. आणि कट केल्यानंतर मी अशीच्या अशी जॉईन करून घेणार आहे. आता आतमधला उरलेली जी पट्टी आहे त्याला ओपन करून घ्यायची आणि परत त्याच्यावर ठेवून ती शिवून घ्यायची. तर आता हे जे गळ्यातली जी शिल्लक राहिलेली पट्टी असते गोल आकाराची ती अशीच्या अशी मी ठेवून टक्सवरती मी टक्स टाकणार आहे छोटासा आणि दुसऱ्या साईडला पण तसाच टक्स टाकणार आहे आणि ते तसं मी शिवून घेणार आहे. तर परफेक्ट आणि परफेक्ट आपली तेवढी शिवून झालेली आहे. त्याच्यानंतर त्याला मी दाब शिलाई देणार आहे. दाब शिलाई दिल्यानंतर तिला मी पाठीच्या भागाने एकदम प्रॉपर अशा रीतीने वाकवून घेणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर पट्टी छोटी मोठी झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पट्टी छोटी मोठी होऊ देऊ नका. तर माझी पट्टी झालेली होती छोटी मोठी, तर मी तिला हँडल करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी लावत आहे. कारण दाब शिलाई जर नाही दिली आणि डायरेक्टली पट्टी वाकवली तर थोडा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. प्रॉब्लेमशिवाय कोणतंच काम होत नाही, पण काही प्रॉब्लेम नाही, होऊन जातं. ओके, आता बघा ही बॅक साईड झालेली आहे रेडी. आणि याच्यावरतीच आपल्याला ठेवायची आहे फ्रंट साईड. पण फ्रंट साईड कोणती, तर कटोरी आणि साईड पीसची जी आहे फक्त ती. आणि त्याच्यासाठी आपल्याला लावायची आहे खालच्या साईडने ब्रेसियर पट्टी तयार करायची आहे. तर तयार करायची म्हणजे मी आधीच हे कट करून ठेवत नाही. कारण की हे बघा आता इथं वरत आहे 1.5 इंच, 2.5 इंच आणि शेवटच्या साईडला पण पावणे 3 इंच. ओके, तर पावणे 3 इंच न घेता मी 2.5 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं असता 3.5 इंचाची असते. आणि आडव्या भागामध्ये आपलं जे कटोरीचं आणि साईड पीसचं जे जॉईनिंग आहे ते जितकं भरतं त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच शिलाई ॲड करते आहे. आणि तुम्ही बघू शकता की 3.5 इंचावरती मी हे पट्टी रेडी करणार आहे 3.5 इंचाची. ओके, आणि एकदम व्यवस्थित अशी तयार
करून घेतलेली आहे. आणि बघा आता हा जो तिरपा कपडा आहे, तर तिरप्या कपड्यामधून मला तिरपी पट्टी काढायची असते, म्हणजे बायस पट्टी काढायची असते. त्या बायस पट्टीला आपण काय म्हणतो की तिरकस पट्टी. ओके, तर ह्या तिरकस पट्ट्या जर आपण नाही काढल्या तर आपल्याला पायपिंग जमत नाही. ओके, आणि जशी दिसते आहे तशीच्या तशी मी ही तिरकस पट्टी काढून घेणार आहे, जेणेकरून मी पाठीच्या भागाला मला ही पूर्ण कामा येईल. ओके, तर मी अशीच्या अशी ही पट्टी काढून घेतलेली आहे आणि बाकीचा कपडा ठेवून दिलेला आहे. आता ही ओपन करून मी एक बाजू घेतलेली आहे साईड पीस आणि कटोरीची, आणि ते सुद्धा जॉईन करते आणि तिचा गोल गोल असा भोंगा करून तिला आतमधून दाबून घेते आहे आणि त्याच्यावरती शिलाई टाकत आहे. आणि शिलाई टाकत असताना कटोरीचा जो भाग आहे तो निम्मे करून व्यवस्थित प्रॉपर अटॅच करून घेत आहे. आता केल्यानंतर डबल शिलाई करणे ही गरजेचीच असते, तर डबल शिलाई मी करून घेते आहे. ओके, आणि किंचित 5 इंच शिलाई एक्स्ट्राची झाली होती, ती मी काढून घेतलेली आहे, कारण थोडंसं जरी कमी जास्त झालं तरी फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा एक साईड झाली, आता ही दुसरी साईड आपली बाकी आहे. तर दुसरी साईडसुद्धा पोंगा करून घेतला आणि तसंच्या तसं त्याला गोल करूनही शिवून घेतलं. ओके, जेणेकरून आतली जी शिलाई आहे ती दिसणार नाही. ओके, शिलाई हाईड होऊन जाते. ओके, तर आता हे झालेलं आहे. एक साईड पीस आणि ब्रेसरपट्टी ही दुसरी रेडी, आणि त्याच्यावरती डबल शिलाई करून दुसरीसुद्धा आपण रेडी करून घेतलेली आहे. तर आता दोघी पार्ट आपले रेडी झालेले आहे. आणि आता आपल्याला लावायची आहे उलट्या बाजूकडने, म्हणजे कमरेच्या बाजूकडने पट्टी लावायची आहे. तर आपण छोटी पट्टी घेत असतो, एवढं लक्षात ठेवा. तर जी छोटी पट्टी आहे ती घ्यायची आणि ती बॅक साईडला जॉईन करून तिथं सरळ पट्टी अशी लावून घ्यायची. कमरेच्या बाजूकडनं जी पट्टी लागत असते तिला आपण दुमडपट्टी म्हणत असतो. ओके, आणि जी पट्टी वरच्या बाजूने म्हणजे गळ्याच्या साईडने लागत असते तिला आपण वाढीव पट्टी म्हणतो. आता ही जी पट्टी आहे ही हिला दाब शिलाई दिली आणि कपडा जास्ती होत होता, तर मी काय केलं की ती कट करून घेतली, कारण एक्स्ट्राचा कपडा असला तर आपल्याला समजत नाही काय करायचं. तर मी त्याला एक छान अशी फोल्ड केली 5 इंचाची आणि त्याला आधी शिलाई करून घेतली, कारण थोडं विस्कळीत येत होतं, कारण की बऱ्यापैकी शिलाई येणं कमी जास्ती होऊन जाते. शिलाई म्हणजे कपडा तिरकस असला की थोडा प्रॉब्लेम क्रिएट करतो. ओके, तर तुम्ही बघू शकता की असंच्या असं मी साधं आणि सिम्पल ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करत आहे, कारण हे जे ब्लाऊज आहे ते माझ्या आईचं आहे आणि माझ्या आईला डबल अस्तराचं ब्लाऊज बिलकुल आवडत नाही. आणि माझ्याकडे रिऑनचा कपडा होता, तर म्हटलं मी शिवून बघते आणि मला म्हणजे व्हिडिओ बनवायला पण होऊन जाईल, म्हणून मग मी हा प्लॅन केला की चला आता ब्लाऊज शिवून घेऊ. आणि बाजारामध्ये जायचं म्हटलं तर मी इतकी आळशी आहे की खूपच आळशी आहे, माझा जीव बाजारात बी जाऊ म्हणत नाही, आणि एक ब्लाऊजचं पीस आणू आणि शिवून देऊ असं. तर आता जेव्हा जाणं होईल तेव्हाच्या तेव्हा, पण आता जे आहे त्याच्यामध्ये आपण करत आहे आणि व्हिडिओ बनवत आहे. ओके, तर शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे, दोन्ही बाजू आपल्या झालेले आहे रेडी, आणि मी व्यवस्थित असं जॉईन करून घेतले. त्याच्यानंतर येतो आपला बाहीचा पार्ट येतो. तर बाही जॉईन करताना बी आपण तसंच करून घेणार आहे, जसं की आता शोल्डर जॉईन करून घेतलं, दोन्ही शोल्डर जॉईन केले. त्याच्यात लक्षात ठेवा गळ्याकडनं जी पट्टी जॉईन करत असतो ती जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला एका बाजूने वाढीव बनवायची असते आणि एका बाजूने कमी बनवायची असते. आता बाही जॉईन करायची आहे, तर बाही जॉईन करत असताना जो खोल भाग आहे तो पुढच्या साईडने जॉईन करायचा असतो आणि जो उथळ भाग आहे तो बॅक साईडला येऊ द्यायचा असतो. आणि तुम्ही बघू शकता की किती कट टू कट आणि परफेक्ट आपली ही बाहीची फिटिंग लागलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी बाही हे बिलकुल अंदाजे घेत असते, फक्त चेस्टचं डिवाइड बाय 4 - 1 इंच मी करत असते. ओके, आणि तुम्ही बघू शकता पट्टी दुमडायची आहे, तर मी फक्त 1/4 इंच घेतलेली आहे आणि ती पट्टी दुमडून घेतलेली आहे. एका बाजूने त्याचा उतार आला तर ती पट्टी कमी झाली, तर मी त्याला परत वाढवून घेतली, किंचित अशी 1/4 इंच ही वाढवून घेतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही फिटिंग करताना की किती प्रॉपर आणि प्रॉपर फिटिंग होत आहे, कारण ती बगलमध्ये जी शिलाई आहे ती शिलाई पण कट टू कट येत आहे. त्याच्यानंतर जे स्लीव्सची जी फिटिंग आहे तिथं पण, आणि कमरेची जी फिटिंग आहे तिथंसुद्धा एकदम परफेक्ट आणि परफेक्ट हे आपलं येत आहे. ओके, जर एक्स्ट्राची मार्जिन ही विचित्र दिसत असली तर ते कट करून घ्या आणि एकदम सोप्या पद्धतीने फिटिंग करून घ्या. ओके, तर आता आपला जो उथळ भाग आहे या दुसऱ्या बाजूचा
तो उथळ भाग आपण या बाजूने लावत आहे पाठीच्या. ओके. आणि खोल भाग जो आहे तो पुढच्या साईडने येत असतो आणि एकदम परफेक्ट आणि परफेक्ट आपलं याचीसुद्धा बाहीची फिटिंग पण होऊन जात आहे. बघा, एक्स्ट्राचं मार्जिनसुद्धा शिल्लक राहत नाही आहे आणि कमीसुद्धा पडलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट आणि परफेक्ट हे होऊन गेलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं आपण तिकडची साईड केली तशीच या साईडचं सुद्धा आपण फिटिंग तशीच करून घेणार आहे. पट्टी वाकवून घेतलेली आहे आणि अशीच्या अशी आपण दुमडवून त्याला प्रॉपर फिटिंग करून घेणार आहे. आता एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घेतलेलं आहे कमरेचं आणि बरोबर व्यवस्थित ही शिलाई आपण करून घेणार आहे. आणि तुम्ही बघा बगलमध्ये सुद्धा शिलाई व्यवस्थित आलेली आहे, बाहीची फिटिंगसुद्धा आणि खाली कमरेला सुद्धा. आणि प्रॉपर अर्धा इंच 1/2 इंच एवढ्याला मार्जिन मी सोडून प्रॉपर शिलाई करून घेतलेली आहे. आणि आपलं एक्स्ट्राचं मार्जिन 2 इंचाचं असतं, तर फिटिंग आपण 1.5 इंचाची करायची असते. ओके. अर्धा इंच थोडंसं खेळतं माप राहू द्यायचं, म्हणजे फिटिंग जास्ती होत नाही. आणि ज्यांना टाईट ब्लाऊज पाहिजे असतं ते टाईट ब्लाऊज घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला कट टू कट आलेला आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि जो पुढचा गळा आहे तो थोडासा मला अर्धा इंच किंवा 1/4 इंच मला थोडासा फ्लॅट पाहिजे असतो, कारण तिथं थोडासा आकार वेगळा येतो. त्यामुळे मी पुढचा जो गळा आहे तो थोडासा अँटिक बनवत असते आणि त्याची जी शिलाई आहे ती उन्हाळून गेली होती, तर मी त्याला डबल शिलाई टाकलेली आहे. याच्यासाठी डबल शिलाई खूप महत्त्वाची असते. ज्यावेळेस आपण डबल शिलाई करत नाही त्यावेळेस अशा शिलाई शिवताच ओपन होऊन जात असतात. ओके. तर आता आपण शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजूला. आणि ही जी पट्टी आहे ही पट्टी एकदम ताणल्या गेल्यावर, एकदम सरळ ताणल्या गेल्यावर व्यवस्थित प्रॉपर होत आहे. फक्त थोडी पुढे प्रॉब्लेम क्रिएट करते आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, शिवत असताना ती बरोबर होऊन जाते. ओके. तर आता ही बघा, ही ताणल्यानंतर आणि फिटिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम देणार. पण कसं आहे की ज्या वेळेस आपण फिटिंग करत असतो कशाची, तर पायपिंगची, तर थोडासा हलका कपडा जरी तिरपा आला तरी याच्यामध्ये घोळ पडत असतो. तर लक्षात ठेवा की फक्त बायसपट्टी काढत असताना बायसपट्टी ही सरळ आणि एकदम क्रॉसमध्ये, तिचे जे धागे असतात ते क्रॉसमध्ये पाहिजे आणि पट्टी जी दिसत आहे ती सरळ आणि स्ट्रेट पाहिजे असते. ओके. आणि जे धागे आहे ते क्रॉसमध्ये पाहिजे असतात. आणि अशी फिटिंग करायची की बघा तुम्ही किती व्यवस्थित केलेली आहे. आणि मागची जी पट्टी आहे ती पुढच्या साईडला अशी ढकलत पुढे आणायची असते. ओके. हे बघा, मागची जी पट्टी आहे ती प्रॉपर अशी गोळा करून घ्यायची आणि तिला गोल करून घ्यायची. हातामध्येच तिला एकदम पक्की बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. आणि अशीच पद्धत असते शिलाईची, कोणत्या, तर पायपिंगची. ओके. तर एकदम प्रॉपर तुम्ही बघू शकता किती छान पायपिंग आलेली आहे. आणि खूप घाईमध्ये, कारण की माझा जो मोबाईल आहे इतका तपत होता, सीधा नोटिफिकेशन दाखवतो माझ्या मोबाईलवरती की मोबाईल इज टू हॉट. ओके. म्हणून माझा जो व्हिडिओ आहे तो थोडासा इन शॉर्टमध्ये कमी जास्ती म्हणजे कधी बंद पडून जायचा ना तर समजायचं सुद्धा नाही मला. मी मशीनच्या आवाजामध्येच राहून जायची आणि माझा मोबाईल बंद पडून जात होता. तर तुम्ही बघू शकता फिटिंग आणि प्रॉपर आलेली आहे पट्टी. आणि आता थोडीशी फिटिंग उन्हाळली गेली होती, तर ते मी डबल शिलाई करून त्याला हँडल करून घेतलेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की शिलाई ज्यावेळेस आपण पायपिंगची करत असतो त्यावेळेस थोडासा कपडा इकडे तिकडे होऊन जातो, बट आप करण्याच्या हाती असतं की तुम्ही कसं करत आहे. ओके. तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि असं करायचा प्रयत्न करा. ज्यांना येत आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. तर क्लासेससुद्धा आपले चालू झालेले आहेत, तर ज्यांना करायचे असतील त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. नाही काही तर स्वतःसाठी, स्वतःच्या मुलीसाठी, स्वतःच्या घरासाठी काहीतरी करत असाल तर एकदम बेस्ट आहे, तर क्लास करणं हा योग्यच आहे. तर ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय स्वामीनारायण. थँक्यू.